हिंगोलीच्या कळमनुरी आणि वसमत हा जो पट्टा आहे हा शेतीतील मुख्य पट्टा आहे आणि या पट्ट्यामध्ये केळीचे बागायती केळी घेतल्या जाते। आता सध्या जर बघायला गेलं तर मी सध्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा या परिसरामध्ये आहे आणि या एका शेतामध्ये आहे। या शेतात जी केळीची बाग आहे ही संपूर्ण सध्या नष्ट केली आहे। नष्ट म्हणजे या ठिकाणची केळी गेलेली नाही, मार्केटला गेलेली नाही, तर येथील केळी तोडून जनावरांना टाकल्या गेलेल्या आहेत। आपल्यासोबत या शेतीचे मालक आहेत। काका, काय सांगाल, आपण आज केळी तोडून आपण जनावरांना टाकताय, काय काय कारण आहे? युद्ध चालू असल्यामुळं केळीला मार्केटच नाही, कोणी व्यापारी ना कोणी उचलणार नाही। हे नासका धंदा आहे, कोणी उचलत नाही केळीला, काही ठेवता येत नाही। नासका धंदा राहते केळीचा म्हणजे कसं आहे, सहज आले की सहज पाडणं, सहज देणं, उन्हानं खराब होणार। एक 3,500 केळीच्या बुडेमध्ये एक सुद्धा आपण जनावरालाच पूर्ण चाललं, गिर गायला कारखान्यावर दिलं, त्याला फुकटच देऊन टाकलं। त्या काय ढोरावासा तर आशीर्वाद म्हणून आता वावरात नसण्यापेक्षा आपला 6 रुपये 7 रुपये आता हे बूड बाहेर काढायला लागणार, ते बुडासोबत घेऊन जातात सगळे जनावरासाठी। बरं, काय भाव चालला आहे सध्या केळीचा? रुपया 2 रुपये किलो पुरवत आहे? पुरत नाही ना आपल्याला। आता हे व्यापाराला दिलं तर आपला 7 रुपये झाड बनाच्या बाहेर काढायचं। आता आपण ही केळी लावलेली होती, या केळीला सध्या साधारण किती उत्पन्न होणार होतं आणि सध्या खर्च किती आलेला होता? 3 लाख रुपये खर्च आला होता, 8-9 लाख रुपये होत होते, मोकळे होत होते। आता सध्या किती पैसे झालेत? 1 रुपया पाडा नाही, घडत पाडा नाही, जनावरालाच चालला पूर्ण, काय होईच नाही। काय कारण नेमकं युद्ध चालू असल्यामुळं कोणी व्यापारी येणं, बाहेरगावी माल जाईनं बाहेर, इथल्या इथं व्यापारी उचलणं झालेत, फुकट येण्याच्या मागे। मग त्यासाठी म्हणलं फुकट देण्यापेक्षा आपण जनावराला तरी चाललेलं कामाचं। आता इथून पुढचं कसं नियोजन असणार? आता नियोजन म्हणजे आता हे रान नीट करायला 20-25 हजार रुपये खर्च येणार। रुटर करायला आता हे फणकट आहे, नांगरा आहे, रुटर करून 4,000 रुपये रुटरचा भाव आहे ट्रॅक्टरचा। आता वर्षभराचं गणित कसं राहील मग? आता असंच इकून तिकून करून आता काही ना काहीतरी करणार। ते व्याजाचे आपल्यावर 2-3 लाख रुपये आहेत, ते आता आपल्या बँकेचं कर्ज आहे, कोणी आपल्यावर दखल घ्यायला तयार नाही ना। निश्चितच शेतकऱ्याच्या व्यथा जर बघायला गेलं तर खूप मोठ्या आहेत। एक जर केळीचं घड बनवायचं असलं तर तब्बल 1 लिटरभर शरीरातील घाम गाळावा लागतो शेतकऱ्याला। मात्र या ठिकाणी त्या घामाचा मोबदला या ठिकाणी शेतकऱ्याला मिळत नाही। मात्र आता सध्या जर बघायला तर शेतकरी कर्जबाजारी होत आहे आणि आता याची शेतकऱ्याकडे कोणी बघावं ही अवस्था शेतकऱ्याची सध्या झालेली आहे। गजानन पवार, LS मराठी, हिंगोली।